हे राज्य मंदिराचं आहे, ते मदिरेत होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपचं ढोंग तर शेवटी उघडं पडलं ना. ढोंग शेवटी. मित्र हो, नमस्कार. भाजपची भूमिका नेहमी आपल्या सोयीनुसार बदलत असते बघा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना म्हणजे 19 ते 22च्या दरम्यानच्या काळामध्ये कोरोनानं मोठं आक्रमण केलेलं होतं. त्यावेळी सगळा बाजार बंद होता, दुकानं बंद होती, लोक घरातून बाहेर पडत नव्हती. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला तेव्हा मंदिरं सुद्धा बंद करावी लागली होती, पर्याय नव्हता. दिल्लीवरून मोदी साहेबांचे आदेश येत होते, त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सगळं काही घडत होतं. तसं पाहिलं तर कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम अद्वितीय आहे. अगदी जागतिक पातळीवर त्यांचा गौरव झालेला आहे. पण यावेळी मंदिर बंद असताना कोरोनामुळे बंद असलेली दारूची दुकानं उघडी ठेवायला महाविकास आघाडी सरकारनं परवानगी दिली. आधी बंद केली होती, परंतु नंतर परवानगी दिली. पण या कारणावरून त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपने केवढा थैथयाट केला होता बघा. द्राक्षांना चांगला दर मिळावा म्हणून महाविकास आघाडीनं दुकानामधून वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याबाबत एक धोरण आणलं होतं. म्हणजे खरं तर त्या धोरण आखण्यात आलं होतं. प्राथमिक स्तरावर या गोष्टी सुरू होत्या. त्यावेळी सुद्धा भाजपचा तिळपापड झाला होता. सामाजिक मूल्य, हिंदू संस्कृती, व्यसनमुक्त समाज असे काही मुद्दे पुढे करून विरोधाचं राजकारण भाजपनं केलं. आता मात्र सत्तेत आल्यावर महसूल वाढीसाठी दारूला मूक संमती देऊन महसूल वाढीसाठी दारूचाच आधार घेतला जाऊ लागला आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा बंद असलेली दारू दुकानं उघडण्यास परवानगी दिली होती तेव्हा काय म्हणत होता भाजप? हे राज्य मंदिराचं आहे, त्याला मदिरेत होऊ दिलं जाणार नाही. महसुलासाठी दारूचा आधार म्हणजे सरकारची नैतिक दिवाळखोरी. आंदोलन काय, मोर्चा काय 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 आणि आता सत्तेत आल्यावर त्याच दारूचा आधार घेतला जाऊ लागला आहे भाजपाकडून, महायुतीकडून. दारूच्या माध्यमातून मिळणारा महसूल कसा वाढेल यासाठी आता प्रयत्न सुरू आहे त्या महायुती सरकारचे. सत्ता मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आणि आता या योजनेनं पडलेला खड्डा भरण्यासाठी दारूच्या महसुलाचा आधार घेतला जाऊ लागला आहे. जवळपास 43,000 कोटींचा महसूल या दारूतून मिळतो. तरीही मद्य विक्रीवरील करात आता आणखी वाढ करण्यात आलेली आहे. दारू महाग करण्यात आलेली आहे. दारू दुकानांच्या परवान्यांना असलेली स्थगिती सुद्धा उठवण्याच्या सगळ्या हालचाली झाल्या. 328 नवी दारू दुकानं उघडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. हाच भाजपा विरोधात असताना म्हणत होता महसूल मिळवण्यासाठी दारूची दुकानं उघडणं चुकीचं आहे. मग आता काय? वर्षानुवर्ष बंद असलेली परवानगी द्यायला आता हे सरकार एका पायावर तयार झालं. सर्वच स्तरामधून टीकेची झोड उठली. सगळ्या बाजूने होत असलेल्या टीकेमुळे नवे परवाने देण्यास सरकारनं स्थगिती दर्शवली. लाडक्या बहिणींचे पती मद्यपी होतील अशी टीका माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. तर दुसरीकडं माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या नातेवाईकांचा मद्य विक्रीचा परवाना 24 तासामध्ये स्थलांतरित झाला. यावर सुद्धा मोठी टीका झाली. त्यामुळं येत्या काळात राज्यात नवे मद्य विक्रीचे परवाने दिले जाणार नाहीत अशी घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी केली. बघा, 1974 सालापासून राज्यामध्ये नवे मद्य विक्रीचे परवाने दिले जात नाहीत. विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने दिले जात नाहीत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आणि या वादावर कसा पडदा पडेल ह्याचा प्रयत्न केला. पण हे राज्य मंदिराचं आहे, ते मदिरेत होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्या भाजपचं ढोंग तर शेवटी उघडं पडलं ना. ढोंग शेवटी. ढोंग कधी ना कधी उघडं पडतच असतं ना. महसुलासाठी दारूचा आधार म्हणजे सरकारची नैतिक दिवाळखोरी आहे असे उच्च विचार भाजपानं ऐकवले होते. मग आता कुठे गेला हा विचार? महसूल वाढीसाठी त्यांनाही दारूचाच आधार घ्यावा लागला ना. मग आता याला सरकारची नैतिक दिवाळखोरी असं कुणी म्हणायचं? आता हे भाजपनं सांगावं. आता कुठे गेला व्यसनमुक्त समाज, हिंदू संस्कृती आणि ती काही सामाजिक मूल्य? मित्रांनो, आहे की नाही हे भाजपाचं ढोंग? तुम्ही सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.